लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मिळणार आहे। म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा 30 एप्रिल रोजी आता जमा होईल। या हप्त्यामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे सुद्धा लक्ष असेल। मागच्या तर बघा, आता व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपणही पाठीमागे एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की एप्रिलचा हप्ता हा लास्टच्या आठवड्यातच भेटेल तुम्हाला। जसं की आपण पाठीमागे 4-3 महिन्याचा विचार केला तर त्या 3-4 महिन्यामध्ये त्या महिन्याच्या लास्टच्या आठवड्यातच हप्ते येण्यास सुरुवात झालेले आहेत, म्हणजेच की पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये बघा, हा तुमचा 10वा हप्ता असणार आहे आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैसे येणे बंद झालेले आहे, तर आपण बघितलं तर पाठीमागचा हप्ता हा बऱ्याच कमी महिलांना आलेला आहे। कारण याचं कारण की त्या कोणत्याही शासनाचा म्हणजे गव्हर्नमेंटचे त्यांना कोणत्याही एखाद्या योजनेतून त्यांना पैसे येत असतील, जसे की राजीव गांधी आहे, 65 वर्षावरील काही महिला आहेत, त्यांना जर दुसरीकडून त्यांना गव्हर्नमेंटचे पैसे येत असेल तर त्यांना लाडका बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला डाऊट असेल की हप्ता का बंद झाला, तर तुमचं कारण एकच आहे की तुम्हाला गव्हर्नमेंटचे दुसऱ्या योजने थ्रू तुम्हाला पैसे भेटत असेल तर तुम्हाला हप्ता येणं बंद झालेलं आहे लाडक्या बहिणीचं। त्याच्यानंतर बघा, अजून बऱ्याच महिलांना वाटत आहे की पाठीमागच्या महिन्यामध्ये आम्हाला हप्ता आला, ह्या महिन्यामध्ये पण त्यांनी छाननी करत आहेत फॉर्मची, तर ते बंद केलेले आहे। तर आता सरसकट पैसे येणार आहे। ज्या महिलांना पाठीमागच्या महिन्यामध्ये हप्ता आलेला आहे त्याच महिलांना एप्रिलचाही हप्ता येईल, तो पण लास्टच्या आठवड्यात हप्ता येईल। आणि ज्या महिला गव्हर्नमेंटच्या म्हणजे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसेल त्याच महिलांना पैसे येणार आहेत, बाकीच्या महिलांना पैसे येणार नाहीत। ज्यांना गव्हर्नमेंटचे पैसे भेटतात दुसऱ्या योजनेमार्फत तर त्यांना हप्ता येणार नाही। अशाच गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या एस.एन. स्टडी महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे जे बी डाऊट्स असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी त्याच्यावरही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन आणि व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवीन। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।